शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. पण शिवसेनेच्या जन्माची बीजं जवळजवळ त्याच्या 4 दशकांपूर्वी म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून पेरण्यात आली होती. हे तुम्हाला ठाऊक आहे का? महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला शिवसेनेच्या रडारवर असलेले मुंबईत येणारे दक्षिण भारतीय यांच्यावर 1920च्या दशकात प्रबोधनकारांनी टीका केली होती. हे सुद्धा तुम्हाला ठाऊक आहे का? त्यावेळेस सुद्धा त्यांनी दक्षिण भारतीयांना लक्ष केले होते, कारण ते इथं येऊन मराठी माणसांच्या नोकऱ्यांवर अतिक्रमण करत होते असं त्यांचं मत होतं. नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज नेहमीप्रमाणेच तुमच्यासमोर इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे. प्रबोधनकार ठाकरे हे पत्रकार, लेखक आणि कर्ते समाजसुधारक होते. ते ब्राह्मणेतर चळवळीमधले खंदे आणि सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांचे पूर्ण नाव होते केशव सीताराम ठाकरे. पण त्यांनी 1921मध्ये सुरू केलेल्या आणि 5 वर्ष चालवलेल्या प्रबोधन पाक्षिकामुळे त्यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळख झाली. त्यावेळेस मुंबईमध्ये दक्षिण भारतातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे दक्षिण भारतीय तरुण कमी पैशात आणि कमी पगारावर काम करण्यास तयार होत. त्यामुळे स्थानिक मराठी भूमिपुत्रांना त्रास होत असे, कारण स्वस्तात काम करणारे लोक उपलब्ध झाल्यामुळे सरकारी, निमसरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये मिळणाऱ्या पगाराचे दर सुद्धा उतरले. याबाबत प्रबोधनकारांनी त्यांच्या प्रबोधनमध्ये 2 जळजळीत लेख लिहिले. झालं, दादर माटुंगा परिसरामधील काही साऊथ इंडियन मंडळींनी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येते का असा एक असफल प्रयत्न सुद्धा करून पाहिला. त्याच दरम्यान शिक्षणतज्ञ सिरा तावडे हे अमेरिकेतून शिक्षण घेऊन भारतात परतले होते. त्यांनी मद्रास सरकारकडे नोकरीसाठी अर्ज केला, पण थातूरमाथूर कारणं देऊन त्यांच्यासमोर कागदी घोडे नाचवण्यात आले. हा दुटप्पीपणाचा प्रकार होता. म्हणजे दक्षिण भारतातील लोक मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये येऊन नोकरीधंदा करू शकतात, पण इथले लोक जेव्हा तिथे जायचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र अडकाटी करायची. प्रबोधनकारांनी तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सरकारने एक आदेश काढला. या अन्वये सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळेल असे सांगण्यात आले होते. 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. मुंबई शहर महाराष्ट्राला आपली राजधानी म्हणून मिळाली. पण मुंबईच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक नाड्या या अमराठी धनिकांच्या हातात होत्या, किंबहुना अजूनही आहेत. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या विघटनामुळे एक राजकीय पोकळी सुद्धा तयार झाली होती. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, S.M. जोशी, भाई माधवराव बागल, सेनापती बापट, वारा कोठारी यांच्याबरोबरच प्रबोधनकार हे सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक शिलेदार होते. एकूणच संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे महाराष्ट्राला मुंबई ही आपली राजधानी म्हणून मिळाली. पण कुठेतरी मुंबईकर मराठी माणसाला आपल्याच राज्याच्या राजधानीमध्ये उपऱ्यासारखे वाटत होते. मुंबईत मराठी माणूस हा बहुसंख्याक नव्हता, तर सगळ्यात मोठा अल्पसंख्याक होता, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे त्याला इनसेक्युअर वाटत असे. पुढे ह्याच सामाजिक आणि राजकीय अवकाशामध्ये शिवसेनेने प्रवेश केला. फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार असलेले बाळ केशव ठाकरे यांनी आपली नोकरी 1959मध्ये सोडली. त्याला कारण ठरले होते त्यांचे बॉस म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर A.B. नायर आणि संपादक हरिहरन यांच्यासोबत संपादकीय धोरणांबाबत सातत्याने त्यांचे उडणारे खटके. ऑगस्ट 1960मध्ये आपले धाकटे बंधू श्रीकांत यांच्यासोबत बाळासाहेबांनी मार्मिक हे मराठीमधले पहिले व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. मार्मिक हे नाव सुचवले होते प्रबोधनकारांनी. 1963मध्ये काही मराठी माणसांनी बाळासाहेबांकडे येऊन तक्रार केली की त्यांना नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत आहेत. अनेक आस्थापनांमध्ये अमराठी लोक वरच्या हुद्द्यावर होते आणि कुणाला नोकरी द्यायची आणि कुणाला नाही हा निर्णय तेच घेत असत. यामध्ये दक्षिण भारतीयांचा आणि इतर उपऱ्यांचा फायदा होत असे, तर मराठी माणसाचे नुकसान. मार्मिकने वाचा आणि थंड बसा या नावाने एक सदर सुरू केलं, ज्यात या अधिकाऱ्यांच्या नावाच्या आणि हुद्द्याच्या याद्या छापून आहेत. नंतर त्याचे नाव बदलून त्यांनी वाचा आणि उठा असे ठेवले. दादर वेस्ट येथील शिवाजी पार्कच्या जवळ असलेल्या कदम मॅन्शन
या ठाकरे कुटुंबाच्या घरकम मार्मिकच्या कचेरीमध्ये लोक गर्दी करू लागले. या गर्दीला संघटित स्वरूप द्यावे अशी सूचना प्रबोधनकारांनी केली. या नव्या संघटनेचे नाव पण त्यांनी सुचवले, शिवसेना. शिवसेनेचा जन्म झाला तो जेमतेम 18 लोकांच्या साक्षीने 18 जून 1966ला. ठाकरे कुटुंबाचे स्नेही असलेले सहदेव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यासमोर नारळ फोडला आणि उपस्थितांनी एकच घोषणा केली, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि झाला शिवसेनेचा जन्म. 30 ऑक्टोबर 1966ला शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या सभेला मध्ये प्रबोधनकारांनी भाषण केले होते. सुरुवातीच्या काळात शिवसेनेने साऊथ इंडियन्सना आपले लक्ष केले होते. महत्त्वाचं म्हणजे याच कालखंडात बाहेरून येणारे नोकरदार अथवा उपरे यांच्या विरोधात फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आसाम, तेलंगण, कर्नाटक यासारख्या राज्यामध्ये सुद्धा उद्रेक सुरू होते. पण शिवसेनेचा जन्म भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये झाल्यामुळे कदाचित असेल, सर्वांचे लक्ष तिथे गेले इतकेच. खरा प्रश्न होता तो सर्वांना समान संधी मिळण्याचा आणि भारताच्या अविकसित राज्यांचा इतर विकसित किंवा विकसनशील राज्यावर होणाऱ्या परिणामांचा. दुर्दैवाने मुंबई व महाराष्ट्राला आज सुद्धा भारतातील इतर अविकसित राज्यांचा भार उचलावा लागतो, अगदी वेताळाचा भार उचलणाऱ्या विक्रमासारखा. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ईमेल ID वर आणि ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबई तक.